तुम्ही बघत आहात जनमत मराठी। आडगाव पोलीस पथकाने थरारक पाठलाग करून पकडला गांजा तस्कर। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अँड सर्च हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय। त्याद्वारे रस्त्यावर वाहने थांबवून अचानक तपासणी केली जाते। यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 7 जानेवारी रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास 9वा मैल येथे आडगाव CR मोबाईलचे अंमलदार पोलीस शिपाई पवार बाळकृष्ण व पोलीस हवालदार गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते। यावेळी लाल रंगाचे वाहन मारुती SX 4 क्रमांक MH02 JP 0123 च्या चालकांनी वाहन न थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला। पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला। पोलीस हवालदार गांगुर्डे भाऊराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली। नाशिक आयुक्तालयाअंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाईदरम्यान 28 किलो गांजा पकडण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वेगामध्ये न जुमानता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले। तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं। लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं। सर्व वाहनांनी सलग सुमारे 1 तास रात्री 2:30 ते जवळपास 3:30 पर्यंत सलग सुमारे 25 किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला। विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियनची किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं, भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं। त्या वाहनामध्ये एकूण 5 व्यक्ती होते, त्यातील 4 व्यक्ती निघून गेले, परंतु 1 व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण 28 किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे। या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे 15 लाखाची होती आणि ह्या कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला। जबाबदारी न्याय